हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं कोकण विथ निधी राणी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही सगळेजण फिरायला चाललो आहे शिरोडा बीचवर. तर सगळेजण म्हणजे यांचे मित्र आलेत मुंबईतून आणि आम्ही पण बरेच दिवस गेलो नव्हतो बाहेर, तर आम्ही चाललो आणि खूप दिवसांनी शौर्याला चेंज म्हणून त्यालाही बरं वाटलं, थोडं आज बीचवर जातो आहे. तर शौर्य पण भरपूर खुश आहे आणि पिल्लूला पहिल्यांदा आम्ही बीचवर घेऊन जाणार आहोत, तर ती पण खूप खुश आहे आणि तिला आता समजतं आहे थोडं बाहेर फिरायला घेऊन जात आहेत आणि ऑलमोस्ट तिला समजायला लागलं की सगळे जात आहेत म्हणजे मला कुठेतरी घेऊन जाणार आहेत. तर ती पण खुश आहे. तर आम्ही मळेवाड मार्गे जातो आहे आणि तुम्हाला दाखवते वाटेतली जर्नी आणि सगळा रस्ता दाखवत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आपण मस्त मज्जा करत करत जाऊया. तर तुम्ही पण कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, तुम्हालाही नक्की आवडेल. आम्ही आता म्हणजे जो घाट लागतो सावंतवाडीतून मळेवाड मार्गे जाताना छोटासा, ज्याला आपण मेट बोलतो, त्या मेटात पोचलो आहे आम्ही आणि मेटातून खाली उतरलो. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या इथे पोचत आलो आहे. ही सिल्वर एकर म्हणून एक प्रॉपर्टी आहे, ती आहे आणि आम्ही आता वाटेत आहोत. तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर इथे आम्ही मळेवाड जंक्शनला पोचलो आहे आणि मळेवाडला पोचल्यानंतर आम्ही म्हणजे हे घ्यायचं होतं, खायला घ्यायचं होतं, ते घेतलं थोडंसं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. आणि बीचवर गेल्यानंतर कसं तिथे काही घ्यायला भेटत नाही. शिरोड्याला भेटतं, पण आज संडे असल्यामुळे शिरोड्याचा बाजार आहे, थोडीशी गर्दी असणार, गाडी काढायला भेटणार नाही आतमधून, म्हणून आम्ही तेच घेतलं. आणि आम्ही आता मळेवाड क्रॉस करून शिरोडा मार्गे निघालो आहे. तर आम्ही फायनली शिरोड्यात पोचलो आहे आणि हा शिरोडा बीचवर जाण्याचा रस्ता आहे. तर आम्ही 5 मिनटात आता बीचवर पोचणार आहोत. तर आता आम्ही बीचवर पोचलो आहे आणि बीचवर पार्किंगला लावली आहे गाडी. आज भरपूर गर्दी आहे संडे असल्यामुळे आणि शौर्याला पण अंघोळ करायची आहे. आम्ही दोघं फक्त भिजणार नाहीत, बाकीचे अंघोळ करणार आहेत, त्यामुळे शौर्याचे कपडे चेंज करून घेणार आहे पहिले. आणि बीचवर तुम्हाला दाखवते व्ह्यू कसं आहे. खूप मस्त वातावरण झालं आहे आणि इतकं भारी वाटतं आहे ना, आणि बऱ्याच दिवसांनी बीचवर आल्यामुळे ना खूप बरं वाटतं आहे. तर हा बघा समुद्र, खूप भारी वातावरण झालं आहे आणि खूप बरं वाटतं आहे बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे. तर समुद्राकडे बघून तुम्हाला कसं वाटतं आहे? आणि मला खूप बरं वाटतं, कारण मला समुद्र खूप आवडतो. इथे शौर्यने अंघोळ करण्यासाठी कपडे चेंज करून घेतले आहेत आणि आता शौर्य अंघोळ करणार आहे आणि आम्ही वरतीच उभे राहणार आहोत, शौर्याचा फोटोशूट करणार आहोत. तर आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसांनी शौर्य अंघोळ करतो आहे आणि त्याला खूप भारी वाटतं आहे, एक्साइटमेंट आहे त्याला. तर आता तुम्हाला दाखवते, उन्हामुळे डोळे एकदम बारीक होत आहेत कारण भरपूर ऊन आहे. आम्ही दुपारच्या वेळी आलो आहे आणि ते उन्हात कॅमेरा पण दिसत नाही आहे की फ्रंटला आहे की बॅकला आहे. मी आपला व्हिडिओ शूट करते आहे. तर हे सगळेजण आता फायनली पाण्यात उतरलेत आणि मलाही वाटतं आहे की पाण्यात जावं, पण मी पिल्लूमुळे जाऊ शकत नाही, तरी पण मी पाय भिजवणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, थोडासा समुद्र मी बघितला तर बऱ्यापैकी मला स्वच्छ वाटला आणि बऱ्याच ठिकाणी समुद्रावर घाण केली जाते. मला हे अजिबात आवडत नाही, कारण पहिली जे समुद्र होते ना
ते इतके स्वच्छ होते की जावंसं वाटायचं. मुंबईच्या ठिकाणी अशी घाण असते, कारण तिथे बऱ्यापैकी लोकं गर्दी करतात आणि गर्दीमुळे लोकं तिथे कचरा पण टाकतात. पण माझं म्हणणं असं आहे की इकडचे जे समुद्र आहेत कोकणातले, ते बऱ्यापैकी स्वच्छ सुंदर असतात. तर शिरोड्याचा समुद्र पण स्वच्छ होता आणि आजूबाजूला एवढा कचरा नव्हता. जरा सुकती आहे तिथे थोडासा कचरा टाकतात लोकं, पण कसं आहे जेव्हा भरती येते तेव्हा तो कचरा परत समुद्रात खेचला जातो. त्यामुळे प्लीज कोणी कचरा टाकू नका. समुद्र स्वच्छ ठेवा, कारण ते आपलं कर्तव्य आहे असं समजून आपण ते स्वच्छ ठेवले पाहिजेत, कारण समुद्र आपल्याला भरपूर काही देत असतो. तर आपलं काम आहे ते स्वच्छ ठेवणं असं मला वाटतं. आणि लोकं खातात बऱ्याच गोष्टी आणि तिथेच टाकतात, पण त्यांनी काय केलं पाहिजे ते आपण सोबत घेऊन जाऊन लांब अशा ठिकाणी टाकलं पाहिजे, कारण समुद्राच्या आजूबाजूला नाही टाकलं पाहिजे. कारण हे पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकं इथे गर्दी करतात आणि स्वच्छ समुद्र बघणं कोणाला आवडणार नाही. त्यामुळे आपणच आपली आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आय मीन समुद्र तर प्रत्येकाने गेलं तर नक्की पॉसिबल आहे. तर त्यानंतर तिथे एक घोडा आला आणि घोड्याची सवारी करून घेतली. शौर्याला तिथे बसवलं होतं. काय माहिती फोटो आणि व्हिडिओ कुठे गेले, पुन्हा काही कळलंच नाही की फोटो आलेत की नाही. आणि घरी येऊन बघते तर व्हिडिओ पण नाही आला आणि फोटो पण आले नाहीत. तर त्रिशूचे फोटो होते ते आम्ही शौर्य जाऊन आल्यानंतर क्लिक केलेले घोड्यावरचे ते आहेत, पण शौर्याचा व्हिडिओ आणि फोटो शूट झाला नाही. त्यानंतर आम्ही खूप वेळ मस्ती केली, मजा केली, बरेच फोटो व्हिडिओ काढले आणि आम्ही निघालो. खूप भारी वाटलं आणि बऱ्याच दिवसांनी समुद्रावर गेल्यामुळे खूप बरं वाटलं. तुम्ही असे नक्की जाऊन या समुद्रावर. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.